शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे। केंद्र सरकारच्या शेतकरी सन्मान योजनेची रक्कम वाढण्याची शक्यता आहे। वार्षिक रक्कम 6,000 रुपयांवरून 8,000 रुपये होण्याची शक्यता आहे। 3 ऐवजी 4 टप्प्यात सन्मान योजनेची रक्कम जमा। तर बघा शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अंतर्गत 8वा हप्ता कधी क्रेडिट होणार या प्रतीक्षेत सध्या लाखो शेतकरी बांधव आतुरतेने वाट पाहत आहेत। शेतकरी बांधवांनो, याच संदर्भात आता सरकारकडून मोठी आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे। सरकारने तब्बल 932 कोटी रुपयांची मंजुरी दिलेली आहे। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की हा हप्ता नेमका कोणत्या तारखेला आपल्या खात्यात जमा होणार। याबाबत काळजी करण्याची अजिबात गरज नाही, कारण ही अधिकृत तारीख तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे सांगणार आहे। मित्रांनो, आत्तापर्यंत तुम्ही अनेक दिवसांपासून वेगवेगळी माहिती पाहिली असेल, पण सरकारकडून कोणतीही अधिकृत माहिती सांगितली जात नव्हती। आता मात्र स्वतः सरकारने अधिकृत माहिती जाहीर केलेली आहे आणि तीच माहिती आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। सध्या नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याबाबत शेतकऱ्यांच्या मनात प्रचंड गोंधळ निर्माण झालाय। अनेक जण विचारत आहेत, हप्ता कधी येणार, सरकार उशीर का करत आहे। पण लक्षात ठेवा, आत्तापर्यंत एकाही शेतकऱ्याच्या खात्यात हा हप्ता जमा झालेला नाही, म्हणून तुम्हालाही पैसे आले नसतील तर घाबरण्याची गरज नाही। आता सरकारने जो निधी मंजूर केलेला आहे तोच निधी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित होणार आहे। पण इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, हा हप्ता सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यात जमा होणार नाही, कारण काही शेतकरी या योजनेतून अपात्र ठरवण्यात आलेले आहेत, तर काही शेतकरी पात्र आहेत। नोव्हेंबर महिन्यापासून रोज सांगितलं जात होतं आज पैसे येणार, उद्या येणार, पण नोव्हेंबर संपला, डिसेंबर महिना देखील जवळपास संपत आला, तरीसुद्धा एकही रुपया कोणाच्याही खात्यात जमा झालेला नाही। मात्र आता 100% पैसे मिळणार आहेत आणि त्याची तारीख सरकारने निश्चित केलेली आहे। या ठराविक तारखेला हा हप्ता थेट तुमच्या खात्यात जमा होणार आहे। सध्या शेतकऱ्यांमध्ये गोंधळ आणि संभ्रमाचं वातावरण तयार झालं आहे। हप्ता नेमका कधी मिळणार हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे आणि याच प्रश्नाचं स्पष्ट आणि अधिकृत उत्तर आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। शेतकरी बांधवांनो, अनेक जण चिंतेत आहेत, कारण अजूनही त्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले नाहीत। पण आता काळजी करण्याची गरज नाही। एक गोष्ट लक्षात ठेवा, पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे नक्की जमा होणार आहेत। पण कोणत्या शेतकऱ्यांना पैसे मिळणार, पहिल्या टप्प्यात कोणते जिल्हे, दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात कोणते जिल्हे, ही संपूर्ण माहिती डिटेलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। मात्र इथे काही ठराविक कामे करणं अत्यंत आवश्यक आहे। ती कामे केली नाहीत तर पैसे मिळणार नाहीत, हे स्वतः मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलेले आहे। म्हणून शेतकरी बांधवांनो, संपूर्ण माहिती लक्षपूर्वक ऐका आणि जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करा, जेणेकरून अशाच महत्त्वाच्या अपडेट्स तुम्हाला रोज मिळत राहतील। आता शेतकरी बांधवांनो, दीर्घ प्रतीक्षा संपत आली आहे। एकीकडे आनंदाची बातमी आहे, पण दुसरीकडे धक्कादायक बातमीही आहे, कारण सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात हा हप्ता जमा होणार नाही। कारण अनेक शेतकऱ्यांना या योजनेतून आणि पीएम किसान योजनेतूनही अपात्र ठरवण्यात आलेले आहे। आता तुम्ही पात्र आहात की अपात्र हे कसं चेक करायचं तेही तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। एक गोष्ट आता स्पष्ट झाली आहे, हप्ता मिळणार आहे, पण शेतकऱ्यांसाठी सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की नेमक्या कोणत्या दिवशी आणि कोणत्या तारखेला हा हप्ता खात्यात जमा होणार। फक्त मिळणार एवढं पुरेसं नाही, तारीख आणि वेळ देखील तितकीच महत्त्वाची आहे। सध्या सरकारकडून हप्ता वितरणाच्या हालचालींना वेग आला आहे, पण त्याचवेळी काही शेतकऱ्यांचा हप्ता थांबवण्याची प्रक्रिया देखील सुरू आहे। म्हणूनच प्रश्न निर्माण होतात, कोणाला हप्ता मिळणार नाही, कोणाचा हप्ता कायमस्वरूपी बंद झाला आहे, कोणाला योजनेतून वगळण्यात येणार आहे आणि कोणत्या दिवशी, कोणत्या तारखेला, साधारण किती वाजता हा 8वा हप्ता खात्यात जमा होणार आहे। या सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहेत, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणे अत्यंत आवश्यक आहे। जर तुम्ही नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल आणि अजूनही हप्त्याची वाट पाहत असाल तर हा व्हिडिओ नक्की पहा। या चॅनलवर मी शेतकऱ्यांसाठी असेच महत्त्वाचे अपडेट्स देत असतो, म्हणून चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। आता शेवटी एक महत्त्वाची माहिती, ज्या शेतकऱ्यांना पीएम किसानचा 21वा हप्ता मिळालेला आहे ते शेतकरी 100% पात्र आहेत। ज्यांनी आपल्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक केलं आहे त्यांनी पुन्हा एकदा लिंक तपासून घ्या, कारण 2026 मध्ये आधार लिंकिंग डिॲक्टिवेट होण्याची शक्यता आहे। त्याचप्रमाणे जर तुम्ही अजूनही फार्मर आयडी काढली नसेल तर तात्काळ काढून घ्या, कारण सरकारने फार्मर आयडी अनिवार्य केली आहे। जर फार्मर आयडी, ई-केवायसी, आधार लिंकिंग करूनही पैसे मिळाले नसतील तर पीएम किसान पोर्टलवर जाऊन तुमचा स्टेटस नक्की तपासा। लक्षात ठेवा,
पीएम किसानचा 21वा हप्ता मिळाला असेल तर नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता नक्की मिळणार आहे, हे सरकारने स्पष्ट केले आहे. पहिला, दुसरा आणि तिसरा टप्पा कोणत्या जिल्ह्यांना कधी पैसे मिळणार ही संपूर्ण यादी पुढील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. त्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन प्रेस करून ठेवा. तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.